केरळच्या उत्तरेला वायनाड जिल्हा घनदाट जंगलात विराजमान झालेला आहे. या वनात आदर्श निर्माण करणारी वनवासी जमात राहते. केरळच्या आधुनिक इतिहासात सर्वाधिक शौर्यवान राजा केरळवर्माने वायनाडमधील वन्य जमातींना गनिमी युद्धासाठी तयार केले. राजा केरळवर्मा कोट्टायम घराण्याच्या पद्मसी महालात राहत होता. गनिमी युद्धात अद्वितीय आणि पारंगत योद्धा होता. समाजात स्वाधीनता आणण्यासाठी चेतावणी देऊन जनतेत राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण करणारा राजा. त्यामुळे पद्मसी राजाच्या मृत्यूनंतर देखील राजाचा वारसा घेऊन वनवासी लोक अनेक वर्षे संघर्ष करत होते. 1793 मध्ये कोट्टयम राज्यात इंग्रजांनी जेव्हा महसूल वसुलीचा धडाका लावला तेव्हा पद्मसी राजाने त्याला विरोध केला. त्याच्या या विरोधाला जनतेचे समर्थन प्राप्त झालेले होते. शेतकऱ्यांनी इंग्रजांना कच्चा माल जाणे बंद केले होते. शेतातील पिके घेणे देखील शेतकऱ्यांनी थांबविले होते. घायाळ झालेल्या इंग्रजांनी पद्मसी राजाकडून दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. एक दिवस इंग्रजांनी राजमहालावर हल्ला करून बरीच लूटमार केली, परंतु राजाला याची पूर्वकल्पना होती. त्यामुळेच राजाने त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांसह अगोदरच वायनाडच्या सुरक्षित जंगलात आश्रय घेतला होता. राजा विवेकी व विचारी असल्यामुळे त्याला माहीत होते की इंग्रजांसारख्या सुसंघटित व शक्तिशाली सैन्याबरोबर मैदानी लढाई करणे कठीण आहे. म्हणून राजाने गनिमी युद्धाची नीती वापरली होती. वायनाडमध्ये राजांनी लोकांचे चांगले संघटन उभे केले होते. वायनाड जंगलातील कुरुचिया आणि कुरुमर या 2 वनवासी जमाती धनुष्य चालवण्यात पटाईत होत्या. या जमातींचे राजाने लहान गट करून त्यांना लष्कराचे उत्तम प्रशिक्षण दिले होते. पद्मसी राजाने या वीर वनवासी प्रमुखांच्या समोर अशी घोषणा केली की सिंहासन मिळविण्यास मी इच्छुक नाही. ते मला आत्ताही इथे इंग्रजांनी दिले तरी माझा मुख्य उद्देश कंपनी सरकारला आपल्या देशातून बाहेर काढावयाचे हा आहे आणि हे जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत आपल्या उद्दिष्टांपासून आम्ही हटणार नाही. हे उद्दिष्ट राजाने जन्मभर पाळले. राजाकडे इंग्रजांनी संपर्क साधून राजपद देण्याचे संदेश दिले, पण कोट्टायमच्या या नरकेसरी राजाने क्षमेची भीक इंग्रजांकडे कधीही मागितली नाही. संघर्ष करून इंग्रजांशी लढूनच आपले हक्क मिळवू अशी त्यांची ध्येयनिष्ठा होती. 18 मार्च 1797 मध्ये पद्मसी राजाच्या नेतृत्वाखाली वनवासींनी मेजर केमरॉनच्या अधिपत्याखालील 1100 शिपायांच्या फलटणीवर हमला करून त्यांचे सिरकाण केले. त्यानंतर अशा अनेक घटना वायनाड जिल्ह्यात घडल्या. या घटनांमुळे ब्रिटिश कमिशनर राजाला अविश्वासू आणि पाताळयंत्री मानू लागले. 1796 मध्ये कुट्टियाडी घाटाचा मार्ग रोखून राजाने इंग्रजांचा रस्ताच बंद केला. कंपनी सरकारच्या फौजेच्या अविश्रांत परिश्रमानंतरही वायनाडवर पद्मसी राजाचेच नियंत्रण होते. त्यामुळे केरळातील सर्व जनता व राजे हे पद्मसी राजाला आपल्या मार्गदर्शकाच्या रूपात पाहत होते. युद्धात अनेक इंग्रज सेनापतींचे राजा पद्मसीने बळी घेतले. या सर्व लढायांचा परिणाम होऊन राजाची शक्ती क्षीण होत चालली होती. तसेच आता त्याच्याकडे राज्य राहिले नव्हते, संपत्ती राहिली नव्हती आणि चांगली शस्त्रेही शिल्लक राहिली नव्हती. राजाला पूर्णपणे जनतेच्या सहाय्याने राहावे लागत होते. परंतु जीवात जीव असेपर्यंत मी हा संघर्ष चालू ठेवीन असा राजाचा ठाम निश्चय होता. याच काळात पद्मसी राजाचा एक प्रमुख कन्नवत शंकरन नंबियारला इंग्रजांनी पकडले आणि फासावर दिले. त्यामुळे इंग्रजांचा दबाव वाढत होता. राजा वायनाडच्या जंगलात इकडे तिकडे भटकत होता. त्यानंतर इंग्रजांनी राजाच्या अनेक सहकाऱ्यांना पकडले आणि फासावर दिले. जानेवारी 1801 मध्ये मेजर मॅक्लॉन कलेक्टरने पूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी जाहीर केली. जेथून पद्मसी राजा पाणी घेईल अशा तलावात इंग्रजांनी विष देखील टाकले होते. तरीही राजाचा विद्रोह थांबला नाही. याच सुमारास
मेजरने जमिनीच्या संबंधात एक नवा कायदा लागू करून सार्वत्रिक असंतोषाला बोलावणं केले. याचा फायदा पद्मसिंह राजाने घेतला व जनतेच्या असंतोषाचे त्याने जोरदार समर्थन केले. त्याचा परिणाम कन्नानूर व धर्मपट्टण सारख्या छोट्याशा बेटावरील जनतेने देखील विद्रोह केला. कंपनी सरकारने 1200 पोलीस कर्मचाऱ्यांची नवी फलटण उभी केली. तिला कोलकर असे नाव दिले. या फलटणीवर पद्मसिंह राजाचा समूळ नाश करण्याची जबाबदारी देण्यात आली. या फलटणीची पद्मसिंह राजाबरोबर झालेल्या पहिल्याच लढाईत टिपूबरोबरच्या युद्धात जेवढी हानी झाली त्यापेक्षाही जास्त हानी झाली होती. राजाचे या युद्धाचे विशेष म्हणजे आपले युद्ध हे धर्मयुद्ध आहे त्याने घोषित केले होते. यावेळी राजाचे सैन्य व शस्त्रसामग्री संपत आली होती व पराजय जवळ पोहोचला होता. तरी देखील पद्मसिंह राजाने आपल्या साथीदारांना आपली महान परंपरा आणि संस्कृतीचे रक्षण करा, तिला इंग्रजांपासून वाचवा असाच संदेश दिला होता. 1805 मध्ये मलबारचा नवीन कलेक्टर थॉमस याने 2 अधिसूचना जाहीर करून राजाला मदत करणाऱ्यांना राजद्रोहाची शिक्षा सांगितली. 3000 पौंडांचा दंड करण्यात येईल असे जाहीर केले. 30 सप्टेंबर 1805 रोजी राजाचे सैन्य म्हैसूर हद्दीच्या जवळ कांकेर नदीच्या काठी आराम करत होते. त्यावेळी कंपनी सरकारच्या शिपायांनी त्यांना चारी बाजूंनी घेरले. पद्मसिंह राजाचा सेनापती कुटीनंबियारने त्यांच्याशी घनघोर युद्ध केले, पण शेवटी त्याला वीरगती प्राप्त झाली आणि तो मरण पावला. पराजय समोर आलेला पाहून राजाने आपल्या हातातील अंगठीतला हिरा प्राशन करून प्राणाची आहुती दिली. जिवंतपणी इंग्रजांच्या हातू लागू नये अशी त्यांची इच्छा होती. 31 डिसेंबर 1805ला कलेक्टरने लिहिलेल्या पत्रात असे लिहून ठेवले आहे: पद्मसिंह राजा खराखुरा एक विद्रोही राजा होता. तो आपल्या देशाचा एक स्वाभाविक सर्वश्रेष्ठ प्रधान होता. त्यामुळे तो पराजित झालेला असला तरी त्याची आठवण आपण ठेवली पाहिजे. कंपनी सरकारच्या दप्तरात राजाला एक चारित्र्य संपन्न, असामान्य आणि देशाचा एकनिष्ठ सुपुत्र असे म्हटले आहे. कुरुचियामध्ये मानतोडीत जिथे राजाचे अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी एक झाड आलेले आहे. हे झाड 200 वर्षाचे झालेले आहे. राजाच्या बलिदानाचे ते आजही प्रतीक मानले जाते.